नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहेर. प्रथमतः स्कॉलर गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो. जर माझे लेक्चर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काही थेरम बघितले. ते थेरम असे होते, ते रिव्हिजन बघा, तुम्हाला दिसतंय ते पेज बघा. पहिला थेरम होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यामध्ये जे दिलेलं होतं ते तुम्ही बघू शकता, एक रिव्हिजन म्हणून बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरा होता कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स आणि प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर थेरम. आणि फोर्थ होता कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आणि त्यानंतर होता तो पॅरललचा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ओके, हे थेरम आपण डिटेलमध्ये बघितले आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर अगोदरच्या लेक्चरमध्ये ते बघू शकता आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. जर आपल्या त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर ही एक्झरसाइज खूप सोपी आहे सॉल्व करण्यासाठी. नक्की ते लेक्चर बघा जर बघितले नसतील तर. चला आपण एक्झरसाइज सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, given below are some triangles and lengths of line segments. Identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. आता बघा क्वेश्चन काय दिलेला आहे की खालील दिलेल्या फिगर मध्ये जे ट्रायंगल्स आहेत त्या ट्रायंगल्सची जी लेंथ आहे ती दिलेली आहे, किती आहे, सेगमेंट वगैरे. ओके, आणि जो रे आहे किरण पीएम, प्रत्येक त्रिकोण मध्ये जो पीएम आहे तो किरण आहे. ओके, इथं पण पीएम हे किरण दिलेले आहे. आणि ते काय सांगताय की तुम्ही तो किरण आहे जो बायसेक्टर आहे, सॉरी म्हणजे बायसेक्टर नाही, तो पीएम आहे त्याला तुम्ही बायसेक्टर दाखवा, म्हणजे किरण दाखवा असं दिलेलं आहे. म्हणजे ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे त्या व्हॅल्यूज वरनं तुम्ही हा जो पीएम आहे तो किरण आहे की नाही आयडेंटिफाय करायचा आहे, म्हणजे ओळखायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज यूज करून हा पीएम जो आहे तो कसा बायसेक्टर आहे किंवा नाही, म्हणजे पीएम हा किरण आहे किंवा नाही या ट्रायंगल मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. ओके, फर्स्ट ट्रायंगल दिलेला आहे पी क्यू आर आणि किरण पीएम दिलेला आहे. त्यामध्ये आता बघूया गिव्हन काय दिलेलं आहे. गिव्हन मराठी मीडियम साठी पक्ष बोलतात याला. गिव्हन काय दिलेलं आहे, पी क्यू इक्वल टू 7 दिला आहे, पी आर इक्वल टू 3 दिलेला आहे. नंतर आहे क्यू एम इक्वल टू 3.5 दिलेला आहे आणि एम आर इक्वल टू 1.5 दिलेला आहे. ओके, आता आपण काय करूया, आपल्याला प्रॉपर्टीज माहिती आहे, म्हणजे आपल्याला पीएम हा किरण दाखवायचा आहे, बायसेक्टर दाखवायचा आहे, म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघायची आहे. तर आपण आधी रेशो घेऊया. जर रेशो इक्वल असतील, जर या पीएम ने या किरणने क्यू आर ला जे भाग पाडला या भागांचा रेशो इक्वल टू ह्या रेशो, म्हणजे याचे गुणोत्तर इक्वल टू ह्या दोन साइडचे गुणोत्तर जर इक्वल आले तर आपण त्याला किरण बोलूया. असं ही थेरी आहे, थेरम मध्ये सांगितलेलीच आहे मी. आता आपण इथं कॉन्व्हर्सचा वापर करून सॉल्व्ह करायचा आहे. बघा मी काय करतो, आता पी क्यू अपॉन पी आर घेतो, ह्या दोघांचे गुणोत्तर घेतो. पी क्यू अपॉन पी आर या दोघांचे गुणोत्तर काय येणार, 7/3. ओके, याला कशानेच भाग जात नाही म्हणून याला इक्वेशन फर्स्ट. आता घेऊया आपण क्यूएम अपॉन एम आर काय आहे, 3.5/1.5 इक्वल टू, याला जर आपण 10 ने मल्टिपल केलं, म्हणजे 3.5 ला जर 10 ने मल्टिपल केलं तर उत्तर येणार आहे, ठीक आहे, एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो, गुणिले 10 × 10 बरोबर काय येणार आहे, 3.5 गुणिले 10
35 होणार. 1.5 गुणिले 10 सॉरी 15 होणार. ओके. आता याला जातो भाग कशाने? 5ने जातो. जर दिला भाग तर 7 5 35 आणि 5 3 15. बघा therefore from फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन 1 आणि 2 वरून इन ट्रायंगल PQR हे दोघं काय आले आहे? हे दोघं गुणोत्तर जे आहे ते इक्वल आलेले आहे. दोघांची किंमत एकच आली आहे, व्हॅल्यू एकच आली आहे. म्हणून PQ अपॉन PR इक्वल टू QM अपॉन MR. ओके. QM upon MR. Therefore, by converse of angle bisector theorem. अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? जर हे जर PM दोन भाग पाडत असेल तर त्या दोन भागांचे गुणोत्तर इक्वल टू ह्या दोन साइडचे गुणोत्तर जर इक्वल येत असतील तर जो PM आहे हा किरण असतो किंवा बायसेक्टर असतो. म्हणून देअरफॉर PM इज ए bisector of angle QPR. ओके. हेच विचारलं होतं, अँगल QPR चा जो बायसेक्टर आहे की नाही तो आयडेंटिफाय करा. ओके. हे एक समजलं असेल. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. आन्सर मध्ये बघा ट्रायंगल दिलेला आहे, तोच दिलेला आहे PQR. व्हॅल्यूज फक्त चेंज केलेल्या आहे. किरण पण PM येतो, किरण आहे की नाही ओळखायचं आहे आपल्याला. ओके. आता यामध्ये पण गिव्हन काय दिलेलं आहे? गिव्हन बघूया परत पुन्हा. PQ किती दिला आहे? 10 दिलेला आहे. PR किती आहे? 7 आहे. नंतर आहे QM आहे 8 आणि MR आहे 6. आता आपण यांचे गुणोत्तर घेऊया, रेशोज घेऊया. PQ अपॉन PR. PQ आहे 10 अपॉन 7. ओके. भाग जात नाही. इक्वेशन फर्स्ट. आणि दुसरा आहे QM अपॉन MR. आता QM ची व्हॅल्यू आहे 8 आणि MR ची व्हॅल्यू आहे 6. याला भाग जातो, 2 ने जातो. 4 2 8 आणि 3 2 6. बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके. 1 आणि 2 या समीकरणावरून हे दोघं काय आले? PQ अपॉन PR इज नॉट इक्वल टू QM अपॉन MR. Therefore, by converse of angle bisector theorem, angle bisector theorem, PM is not a bisector, of angle QPR. बघा हे दोन जे गुणोत्तर आले कोणकोणते? PQ अपॉन PR आणि RM अपॉन MQ जे आहेत ते गुणोत्तर सेम नाही आले. सेम नाही आले म्हणजे काय? तर ज्या PM ने जे दोन भाग पाडले RQ चे त्या दोन भागांचे गुणोत्तर रेशो हा PQ आणि PR ह्या दोघांच्या गुणोत्तरा एवढा येत नाही येते. म्हणून PM हा काय नाहीये? किरण नाहीये, बायसेक्टर नाहीये. असं हे एक्झाम्पल होतं. बघा आता आणखी एक बघूया म्हणजे पूर्ण क्लिअर होईल कन्सेप्ट तुमची.
इथं काय दिलेलं आहे, पी आर क्यू. ओके, व्हॅल्यू दिलेलं आहे, पीएम दिलेलं आहे. परत आपल्याला पीएम हा किरण किंवा बायसेक्टर आहे की नाही ओळखायचा आहे. पुन्हा परत गिव्हन घेऊया. गिव्हन काय दिलेलं आहे, पुन्हा तेच बघा, थेरी तीच आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज करायचे आहे तुम्हाला. पुन्हा पी आर इक्वल टू 10, नंतर पी क्यू इक्वल टू 9, नंतर आहे क्यू एम इक्वल टू 3.6 आणि एम आर आहे 4. ओके, एम आर आहे 4. आता बघा, कन्सिडर आपण गुणोत्तर रेशो घेऊया पी क्यू अपॉन पी आर चे. पी क्यू काय आहे, 9 आहे. पी क्यू आहे, पी आर काय आला, 10 आला. भाग जात नाही, इक्वेशन फर्स्ट. देन पी क्यू घेतला म्हणजे क्यू एम घेणार. मग क्यू एम अपॉन एम आर घेणार. क्यू एम ची व्हॅल्यू आहे 3.6 आणि एम आर ची आहे 4. याला 10 ने गुणणार, काय येणार, 36 अपॉन 40. ओके, याने भाग जातो, 4ने भाग जातो, 4 9 36 आणि 4 10 40. बघा, इक्वेशन सेकंड म्हणजे पहिलं समीकरण, दुसरं समीकरण काय सांगतं हे, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इन ट्रायंगल पी क्यू आर, जे गुणोत्तर आहे पी क्यू अपॉन पी आर इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर, हे इक्वल आलंय बघा 1 आणि 2 वरनं, त्यांची व्हॅल्यूज काय आले आहे, इक्वल आले आहे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर काय सांगतो, जर ते रेशो, ते गुणोत्तर जर इक्वल येत असतील पीएम मुळे, तर पीएम काय असतो, देअरफॉर पीएम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल QPR. QPR हे अँगलचा बायसेक्टर आहे. असे हे 3 क्वेश्चन होते. तुम्हाला समजलंच असेल, एकदम सोपं आहे, नीट व्यवस्थित बघा. सेकंड क्वेश्चन बघूया आपण काय आहे. बघा, इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल दिलेला आहे. देन PM इक्वल टू 15 सेंटीमीटर, PM 15 दिलेली आहे, सेंटीमीटर नाही सॉरी, फक्त 15 युनिट दिलेला आहे. नंतर PQ आहे 25, PQ जो आहे तो आहे 25 युनिट. PR आहे 20 युनिट, PR 20 युनिट आहे आणि NR आहे 8 युनिट. ओके, हे गिव्हन दिलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की स्टेट वेदर दी लाईन NM, ही लाईन जी आहे NM इज पॅरलल टू साइड RQ. म्हणजे तुम्ही ओळखा किंवा शोधा किंवा दाखवा की ही NM आहे की नाही, आणि असेल तर रिझन सांगा, आणि जर नसेल तरीही रिझन सांगा. ओके, म्हणजे तुम्हाला दोन्ही टाइम रिझन द्यावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला इथं नेमकी काय बघायचं आहे की ह्या 2 लाईन आपल्याला, या 2 रेषा आपल्याला समांतर दाखवायच्या आहे, पॅरलल दाखवायच्या आहे. ओके, आता ट्रायंगल मध्ये 2 लाईन समांतर दाखवायच्या आहे, पॅरलल दाखवायच्या आहे. तर आपल्या पुढे कोणता थेरम येतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, BPT. ओके, तर काय आहे BPT, म्हणजे त्याचा जर कॉन्व्हर्स बघितला, कॉन्व्हर्स मध्ये काय, ह्या लाईनने ह्या जो 2 साइडला जे भाग केले आहे, हे जे भाग आहे, तर इथे पण 2 भाग झाले, तर या भागांचे गुणोत्तर म्हणजे PN अपॉन NR, हे गुणोत्तर बरोबर PM अपॉन MQ. जर असे बरोबर आले तरच ही काय असेल, पॅरलल असेल. ठीक आहे, आपण हे स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे तुम्हाला समजेलच. बघा, इन ट्रायंगल PQR. ओके, बघा, PM दिलेली गिव्हन लिहूया. PM 15 आहे, PQ आहे 25, PR आहे 20,
आणि NR आहे 8. आता बघा PR बरोबर काय येईल बघा, ठीक आहे, PN प्लस NR इक्वल टू PR. रिझन काय, PN डॅश R डॅश, N दोघांच्या मध्ये आहे ना. ओके, ठीक आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करूया. PN किती आहे नाही माहिती. ओके, तर PNच काढायचं आपल्याला, म्हणून PN प्लस NR किती आहे 8 आहे, PR आहे 20. देअरफॉर PN इक्वल टू 20 मायनस 8. देअरफॉर PN इक्वल टू 12 युनिट. ओके, आपल्याला PN मिळाला. मग देअरफॉर आपण लगेच रेशो काढून घेऊया. देअरफॉर PN अपॉन NR. ओके, PN किती आहे 12, NR किती आहे 8. रेशो किती येणार, 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. ओके, ह्याला इक्वेशन फर्स्ट घेऊया. नेक्स्ट आता बघा, PM ची व्हॅल्यू माहिती, MQ ची नाही माहिती, आपल्याला MQ पाहिजे ना, तर PQ माहित आहे. ठीक आहे, आता ही लाईन बघा, ही रेषा बघा, त्या रेषेवरती M आहे, म्हणून PM प्लस MQ इक्वल टू काय येणार PQ. ओके, म्हणजे PM प्लस MQ बरोबर PQ. आता व्हॅल्यू पुट करा. PM किती आहे 15 आहे, प्लस MQ नाही माहिती, तसाच ठेवा. PQ माहित आहे 25 आहे, MQ काढायचा आहे. देअरफॉर MQ इक्वल टू 25 मायनस 15. 15 तिकडे गेला वजा झाला. देअरफॉर MQ इक्वल टू 10. ओके, MQ मिळाला आपल्याला 10. देअरफॉर त्याचा रेशो घेऊया. PM अपॉन MQ काय आहे, PM ची व्हॅल्यू आहे, PM ची व्हॅल्यू आहे 15 आणि MQ ची आत्ताच मिळाली किती 10. 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. ओके, सॉरी, 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10, भाग गेला. बघा इक्वेशन, समीकरण पहिलं आणि दुसरं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, हे जे दोन गुणोत्तर आले, रेशो आले, 3/2 3/2 इक्वल आले. मग देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, समीकरण पहिलं आणि दुसऱ्यावरनं काय येतंय, PN अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ. हे रेशो इक्वल येत आहे, म्हणजे हे दोघांचे गुणोत्तर रेशो बरोबर हे दोघांचे गुणोत्तर रेशो बरोबर आले. म्हणून देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शन थेरम काय सांगतो, जर ते रेशो जर इक्वल आले, ते गुणोत्तर जर म्हणजे दोघांची व्हॅल्यू किंमत जर सारखी आली, तर ती रेषा जी असेल, देअरफॉर क्वेश्चन होता लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. ओके, तर ती पॅरलल आली, रिझन पण दिलं या. ठीक आहे, असा हा क्वेश्चन होता, खूप इझी. थर्ड क्वेश्चन बघूया काय आहे. इन ट्रायंगल MNP NQ, जो NQ आहे इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. ओके, अँगल N चा बायसेक्टर आहे NQ. ओके, किरण आहे तो. देन इफ MN आहे 5, PN आहे 7 आणि MQ दिला आहे 2.5. देन फाइंड QP, म्हणजे QP फाइंड करायचा आहे. ओके, आता बघा इथं अँगल बायसेक्टर दिलेला आहे, म्हणून आपल्याला तो थेरम वापरायचा आहे.
अँगल बायसेक्टर थेरम. थेरम काय सांगतो, ह्या दोन बाजूंचे गुणोत्तर इक्वल टू ह्या दोन बाजूंचे गुणोत्तर. आपल्याला जर इक्वल घेतलं तर याचा आन्सर मिळून जाईल. बघा आता कसं सॉल्व्ह होतं. इन ट्रायंगल MNP गिव्हन लिहूया. रे NQ is a bisector of angle MNP. MNP या अँगल N चा बायसेक्टर आहे. ओके. Therefore by angle bisector theorem. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतं, ती प्रॉपर्टी काय सांगते, जर NQ बायसेक्टर असेल तर काय येणार आहे, MN अपॉन NP इक्वल टू MQ अपॉन QP. ओके. मग देअरफॉर फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. MN ची व्हॅल्यू काय आहे, MN 5 आहे, NP काय आहे, PN 7 आहे, MQ आहे 2.5 आणि QP काढायचं आहे. तर QP इकडे नेणार. देअरफॉर बघा QP इकडे आणला 2.5, QP इकडे, 7 इकडे मल्टिपल आणि 5 डिव्हाइडला जाईल. ओके. ही स्टेप समजली नसेल तर व्यवस्थित घेऊया. QP इकडे जाईल. QP इक्वल टू 5 अपॉन 7 इक्वल टू 25. ओके. बघा देअरफॉर QP इक्वल टू 2.5 अपॉन हा मल्टिपलचा डिव्हाइडला जाईल आणि जो 7 डिव्हाइडला होता तो काय येईल, मल्टिपलला येईल. ओके. देअरफॉर QP इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. आणि जर तुम्ही हे व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं 3.5. आणि आपल्याला QP काढायचा होता, QP आला 3.5. ओके. फोर्थ क्वेश्चन काय आहे बघूया. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिव्हन, देन प्रूव्ह दॅट AP अपॉन PB अपॉन इक्वल टू AQ अपॉन QC. आता बघा दोन अँगल दिलेले फक्त आणि आपल्याला जे रेशो आहे ते इक्वल दाखवायचे आहे. आता हे रेशो म्हणजे काय आहे बघा बरं. हे रेशो ह्या लाईननी पाडलेले दोन जे तुकडे तयार होतात त्या दोन तुकड्यांचे रेशो आहे. ओके. म्हणजे आता आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा काहीतरी उपयोग करायचा आहे. ओके. म्हणजे आपल्याला PQ आणि BC हे पॅरलल दाखवावं लागतील आणि जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर हे रेशो ऑब्वियसली काय येणार आहे, इक्वल येणार आहे, बिकॉज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. बघा आता म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही साइड पॅरलल दाखवायचे आहे. आता गिव्हन काय दिलेलं आहे, आधी आपण गिव्हन बघूया. गिव्हन आहे दोन अँगल इक्वलच आहे म्हणून मी डायरेक्ट घेतो. गिव्हन इन ट्रायंगल ABC काय आहे, अँगल APQ इक्वल टू 60 डिग्री अँड अँगल PBC इक्वल टू ऑल्सो 60 डिग्री. Therefore angle APQ इक्वल टू अँगल PBC. हे इक्वल आले. Therefore अँगल इक्वल आहे म्हणजेच काय, कॉन्ग्रंट पण येणार, कॉन्ग्रंट टू अँगल PBC. ओके. अँगल APQ इज कॉन्ग्रंट टू अँगल PBC. हे दोघं काय झाले, कॉन्ग्रंट झाले. ओके. आता जर हे दोघं कॉन्ग्रंट असतील तर साइड काय येणार आहे, साइड PQ इज पॅरलल टू साइड BC. रिझन काय देणार, एक करस्पॉन्डिंग अँगल आहे ना, देयर बिकॉज करस्पॉन्डिंग angles of two
पॅरलल लाईन्स म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल वरनं ज्या दोन पॅरललचे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात त्यावरनं हे काय प्रूव्ह झालं, हे दोघं साईड इक्वल आहे. का? आपण ट्रान्सवर्स बघितली होती ना, ट्रान्सवर्स ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर हे दोन अँगल काय असतात, इक्वल असतात, एकरूप असतात. तेच इथं बघा हा ट्रायंगल आहे असा. ओके, मग हे दोन अँगल काय झाले, कॉन्ग्रुएंट दाखवले, म्हणून ह्या दोन लाईन पण काय झाल्या, पॅरलल झाल्या. आता ह्या दोन लाईन जर पॅरलल आहे, ठीक आहे, परत घेऊया. देअरफॉर इन ट्रायंगल ABC side PQ is parallel to side BC, therefore by basic proportionality theorem पॅरलल असतील तर ते बेसिक प्रोपोर्शनल थेरम म्हणून काय येणार आहे, ते रेशोज इक्वल येणार आहे. डायरेक्ट आन्सर आलं याचं QC. ओके, एकदम सिंपल होतं. बघा क्वेश्चन 5 काय आहे. इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB इज पॅरलल साइड PQ आणि इज पॅरलल साइड DC. या तीन साइड काय एकमेकांना पॅरलल आहे. गिवन काय दिलेलं आहे, AP 15 आहे, AP 15 आहे आणि PD 12 आहे आणि QC आहे 14 आणि फाइंड करायला विचारलं आहे BQ. ओके, आपल्याला तो थेरम माहिती आहे, ती प्रॉपर्टी माहित आहे. तीन पॅरलल लाईन्स आहेत. ओके, तीन पॅरलल लाईन, त्यांना दोन ट्रान्सव्हर्सल जर असं असेल तर हे दोन या दोघांचे गुणोत्तर इक्वल टू ह्या दोन भागांचे गुणोत्तर हे इक्वल असतात. इथं पण तेच हे दोन भाग आणि हे दोन भाग दिलेले आहे. मग आपण ती प्रॉपर्टी वापरून ते दोन भाग इक्वल दाखवू, म्हणजे दाखवणे म्हणजे घेऊ ते डायरेक्ट, कारण की ते ट्रान्सव्हर्सल आहे. बघा आता आन्सर मध्ये काय येईल. इन ट्रॅपेझियम ABCD काय दिलेलं आहे, साइड AB इज पॅरलल टू साइड PQ आणि इज पॅरलल टू साइड DC. हे गिवन आहे. ओके, बघा therefore by property of three parallel lines and their transversals काय आहे, ट्रान्सव्हर्सल्स, त्याच्यावरनं AP अपॉन ह्या लाईन पॅरलल आहे ना, म्हणून AP अपॉन PD इक्वल टू BQ अपॉन QC. आता फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहे. AP काय आहे 15 आहे, नंतर PD आहे 12 आणि BQ काढायचं आहे ऍज इट इज आणि QC आहे 14. ओके, म्हणजे काढायचं आहे ते एक साइडला, देअरफॉर मग BQ एक साइडला ठेवणार ऍज इट इज आणि 14 त्याला जाणार मल्टिपलला, हा 14 इकडे मल्टिपलला. ओके, देअरफॉर BQ इक्वल टू 3 ने भाग जातो, 3 5 15 आणि 3 चौक 12 14. देअरफॉर BQ 14 5 70 भागिले 12. देअरफॉर BQ काय येणार आहे, 4 1 4 7 चौक 28 17.5. बघा क्वेश्चन 6 काय आहे. फाइंड QP युझिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. बघा आता फक्त एक फिगर दिलेली आहे, आकृती दिलेली आहे, त्यावरनं आपल्याला त्याची जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्या गिवन माहितीवरनं, दिलेल्या माहितीवरनं आपल्याला QP फाइंड करायचा आहे. ओके, आता बघा दिसतंय आपल्याला हा अँगल किरण जातोय NP ह्या साइड वरती आणि इथं सेम दिलेलं आहे, म्हणजे हा काय आहे NQ काय दिलेला आहे, अँगल बायसेक्टर दिलेला आहे. अँगल यांचा बायसेक्टर आहे म्हणून अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरणार आहे आपण याला. ओके, बघा आता इन ट्रायंगल
इन ट्रायंगल कसाही घ्या, इन ट्रायंगल एम एन पी, जे दिलेलं ते लिहून घेऊ. रे एन क्यू इज ए बायसेक्टर. हा किरण आहे, बायसेक्टर ऑफ अँगल. कोणत्या अँगलचा? अँगल एम एन पी. ओके, दिलेला आहे. मग देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम ऑफ प्रॉपर्टी. जे काही बाय अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? काय येणार आहे? एम एन अपॉन एन पी इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. ओके, जर हा बायसेक्टर असेल, तर तो बायसेक्टर समोरच्या बाजूचे दोन तुकडे करतो. मग बाय अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो? जे दोन तुकडे केलेले आहे त्यांचे गुणोत्तर इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंचे गुणोत्तर. तेच घेतलं आहे, दोन बाजूंचे गुणोत्तर इक्वल टू ह्या दोन तुकड्यांचे गुणोत्तर. आता फक्त व्हॅल्यू पुट करणार. एम एन आहे 25 आणि एन पी किती आहे? 40 आहे आणि एम क्यू आहे 14 आणि क्यू पी फाइंड करायचा आहे. मग क्यू पी जाणार इकडे, क्यू पी इकडे आला, 14 असाच राहिला, गुणिले हा 40 अपॉन ला गेला 25. ओके, याला 5 ने भाग जातो, काय येणार? क्यू पी इक्वल टू 14 तसाच. याला 5 ने भाग दिला तर 8 पंच 40, 5 48 आणि 5 5 25 डिवाइड 5. देन क्यू पी इक्वल टू 112 येणार अपॉन ला 5. क्यू पी इक्वल टू, याचा आन्सर काय येणार? 5 दुने 10, 2 5 दुने 10 आणि 24. करून बघा, क्यू पी आला 22.4, 22.4. क्वेश्चन 7 बघूया काय आहे. इन फिगर काय दिलेलं आहे? ए बी डी सी आणि एफ ई हे काय आहे? पॅरल लाईन्स आहे. ओके, तेच प्रॉपर्ट्या विचारलं. काय आहे? एक्स विचारला आहे आणि हा पूर्ण ए विचारला आहे. बघा आन्सर मध्ये काय येणार आहे? अगोदर घेऊया ए बी पॅरलल डी सी पॅरलल एफ ई. देअरफॉर बाय property of three parallel lines and their transversals काय आहे? ट्रान्सवर्सल्स BD अपॉन DF इक्वल टू AC अपॉन CE. ओके, ह्या दोघांचे गुणोत्तर बरोबर ह्या दोघांचे गुणोत्तर. आता फक्त व्हॅल्यू पुट करू. BD किती दिलेला आहे? 8 दिलेला आहे. DF आहे 4, AC आहे 12, ह्या आहे x. ची व्हॅल्यू करायची. x इकडे आला, हा 12, 4 तिकडे मल्टिपल आणि हा 8. ओके, आता 4 दुने 8 आणि 6 म्हणून हा झाला 6. काढून बघा, x इक्वल टू 6 आला. ठीक आहे, आता देअरफॉर AC प्लस CE इक्वल टू A. रिझन काय? A डॉट C डॅश E पॉइंट आहे म्हणून देअरफॉर. मग AE काढायचा होता. AC ची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे, प्लस x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. मग देअरफॉर AE आला 18. क्वेश्चन 9 बघा, इम्पॉर्टंट आहे थोडा. बघा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट जो BD आहे तो बायसेक्टर आहे, म्हणजे किरण आहे अँगल B चा, आणि काही व्हॅल्यू दिलेले आहे आणि एक ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम ही प्रॉपर्टी वापरायची आहे. देअरफॉर
in triangle ABC segment BD bisects angle ABC. Therefore, by angle bisector theorem, काय आहे अँगल बायसेक्टर थेरम? AB अपॉन BC इक्वल टू AD अपॉन DC. व्हॅल्यू पुट करायची आहे. AB ची व्हॅल्यू x आहे, देअरफॉर BC ची व्हॅल्यू x प्लस 5 आहे, AD ची व्हॅल्यू x मायनस 2 आहे आणि DC ची व्हॅल्यू x प्लस 2 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय होणार? हा इकडे जाणार म्हणून x इंटू x प्लस 2 इक्वल टू इथे काय येणार x प्लस 5 इंटू x मायनस 2. सॉल्व करायचं आहे. x स्क्वेअर प्लस 2x इथं x इंटू x x स्क्वेअर x इंटू मायनस 2 2x 5 इंटू x प्लस 5x 5 आणि मायनस 2 मायनस 10. ओके, इथपर्यंत समजला असेल. सेम आहे, कॅन्सल होणार. 2x आता मायनस 2x आणि प्लस 5x काय येणार? प्लस 3x. देअरफॉर 2x इक्वल टू मायनस 2x आणि प्लस 5x 3x मायनस 10 आणि हा जो 3x सॉरी मग काय करू आपण आता हा मायनस 10 इकडे आणूया. देअरफॉर म्हणजेच काय होणार? ठीक आहे, हा 2x मायनस 3x इक्वल टू मायनस 10. मग काय होणार? देअरफॉर 2x आणि मायनस 3x मायनस x येणार आणि हा मायनस 10 मायनस मायनस प्लस होणार आणि x बरोबर 10. क्वेश्चन 10 जो आहे तो तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही ट्राय करू शकतात. बेसिक प्रोपोर्शनल थेरम वापरायचा आहे आपल्याला. जर नाही झाला तर कमेंट करा आणि मला तसं सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता आपण बघूया, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लास्ट आहे. क्वेश्चन 11 काय आहे? इन ट्रायंगल एबीसी एक ट्रायंगल दिलेला आहे. नंतर BD आणि CE हे दोघं बायसेक्टर आहे, अँगल B आणि C चे असं दिलेलं आहे. आणि जर सेगमेंट AB सेगमेंट कॉन्ग्रंट असेल AC ला, देन प्रूव्ह दॅट ED इज पॅरलल टू BC. ओके, असं आहे. आता बघूया स्टेप बाय स्टेप काय आहे. बघा, इन ट्रायंगल ABC फर्स्ट बघूया. रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. म्हणजे अँगल ABC ला BD हा बायसेक्ट करतो. मग देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम काय आहे? ह्या ट्रायंगलला असा ट्रायंगल आहे आणि हा बायसेक्ट करतो आहे, म्हणून काय येणार आहे? AB अपॉन BC इक्वल टू हे दोन तुकडे झाले ना, AD अपॉन DC. ओके, हा रेशो येणार आहे. ठीक आहे. आता बघा, इक्वेशन फर्स्ट देऊया. देन इन ट्रायंगल ABC परत एकदा रे, आता रे CE बायसेक्ट्स अँगल कोणता? CE बायसेक्ट करतोय अँगल ACB. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. पुन्हा एकदा अँगल बायसेक्टर थेरम लागेल, पण कुठे लागेल? आता हा किरण या दोघांचे तुकडे करतोय म्हणून AC अपॉन BC. देअरफॉर AC अपॉन BC इक्वल टू AE अपॉन EB. ओके, इक्वेशन सेकंड, फर्स्ट आणि सेकंड झालं. ओके, आता
आणखी आपल्याला काय गिव्हन दिलेलं आहे, सेगमेंट ए बी आणि ए सी कॉन्करंट आहे. देअरफॉर इफ segment AB is congruent to segment AC. जर हे दोघं इक्वल असतील, सॉरी कॉन्ग्रंट असतील, कॉन्ग्रंट म्हणजेच काय, इक्वल, ठीक आहे, एकरूप असतील ह्या, तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरनं काय येणार आहे, ओके. बघा गिव्हन दिलेला आहे, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए सी. सेगमेंट ए सी हे गिव्हन आहे. जर असं असेल तर बघा ए बी आणि ए सी कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे, म्हणून हा रेशो बघा ए बी अपॉन बी सी आणि ए सी अपॉन बी सी. ए बी आणि ए सी सेम आहे, मग जर आपण ए सीच्या ठिकाणी म्हणजे ए सी आणि ए बी बघा बी सी बेस काय आहे, बीसी, बीसी दोघांचा सेम आहे, म्हणून देअरफॉर ए बी अपॉन बी सी इक्वल टू ए सी अपॉन बी सी. काय घेतलं बरं, याला रिझन देऊया, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, आणि ही इक्वेशन आहे थर्ड. असं का, बघा ना, ए बी कॉन्ग्रंट टू ए सी, बेस तर सेम आहे ना, बेस सेम आहे आणि अंश पण सेम येतोय, ए बी इज कॉन्ग्रंट टू ए सी, म्हणून हा रेशो काय झाला, इक्वल झाला. हे जे गुणोत्तर आहे ते यांची जी किंमत आहे ती समान आहे. ओके, गुणोत्तर समान झाले. 3 पर्यंत आलो आपण. ओके, आता बघा, जर ए बी अपॉन बी सी आणि ए सी अपॉन बी सी जर सेम असतील तर हे दोन रेशो आहे ते सुद्धा काय येणार आहे, इक्वल येणार आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय येणार आहे, ए डी अपॉन डी सी. हे जर दोघं गुणोत्तर इक्वल असतील तर त्यांच्या बरोबरचे गुणोत्तर सुद्धा इक्वल येणार आहे, म्हणून ए अपॉन ए बी हे गुणोत्तर इक्वल टू हे गुणोत्तर घेतलं. ओके, बघा काय काय आलंय, ए डी अपॉन डी सी आणि ए अपॉन ए बी. आता बघा ना, हे दोन रेशो आहे आणि काय सांगतं आपल्याला, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, देअरफॉर बाय बेसिक by converse of basic proportionality theorem. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, जर हे दोन रेशो, ह्या दोन तुकड्यांचे रेशो इक्वल असतील म्हणजे आता ही डायग्राम अशी झाली. ओके, ते बायसेक्टर विसरून जा, ए बी सी ई आणि डी. तर बघा, ए डी अपॉन डी सी इक्वल टू आलेला आहे ए अपॉन ई बी. हे जर गुणोत्तर इक्वल असतील, समान असतील, हे रेशो समान असतील तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी काय सांगतो, ए डी इज पॅरलल टू बी सी. देअरफॉर साइड ए डी इज पॅरलल टू साइड बी सी. दॅट इज जे विचारलं होतं ते, एडी इज पॅरलल टू बी सी. बघा, ओके, अशा प्रकारे आपली ही एक्झरसाइज संपलेली आहे. नीट व्यवस्थित बघा आणि त्याचा अभ्यास करा. थँक्यू.